नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या लेक्चरला आपण पाईप क्लोज्ड ॲट वन एंड याचं एक्सप्रेशन बघणार आहे. फार सोपं आहे. जसं स्ट्रिंगचं एक्सप्रेशन बघितलेलं सेम त्याच मेथडनं हे आपण एक्सप्रेशन बघणार आहे. ठीक आहे, पण प्रश्न कसा विचारला जातो परीक्षेत ते समजून घ्या. मेनली शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स हे समजून घ्यायचं. शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अन एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. इथं दिलेलंच असतं पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. हा प्रश्न आलाय किती वेळा बघा, मार्च 2010, 15, 13, 2018. आता काही वेळेस त्यांनी एक्सप्रेशन विचारले आणि काही वेळेस त्यांनी फक्त डायग्राम विचारले. म्हणजे डायग्राम किती इम्पॉर्टंट आहे बघा. आणि डायग्राम प्रॉपर असणं गरजेचे आहे. जर डायग्राम विचारले असेल तर त्याला नाव असणं गरजेचं आहे, त्याची लेंथ फाइंड करणं गरजेचे आहे. आणि नक्की त्यांनी कुणासाठी डायग्राम विचारले, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फंडामेंटल, हे पण लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड नक्की याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाणार हे लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, किंवा जर विचारला गेला तर सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय, थर्ड ओव्हरटोन म्हणजे काय, त्याच्यासाठी किती लूप तयार होतात, हा पण पार्ट तुम्ही स्टडी करताना लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे कन्सिडर लिहिताना आपण काय लिहिणार आहे, कन्सिडर अन एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. इथलाच पार्ट फक्त घेतलाय मी. कन्सिडर अँडच्या पुढचा एअर कॉलमच्या पुढं यांच्या पुढे सगळं ॲज इट इज लिहिलेलं आहे. त्यानंतर लेट, एल म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम, लॅम्बडा वेवलेंथ, एन फ्रिक्वेन्सी, व्हीला पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ओके. आता यामध्ये नेहमीप्रमाणे जसं मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण स्ट्रिंगच्या बघितलेलं तसंच लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची इन फॉर्म ऑफ एल. नंतर आपण पुट करणार व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, त्याच्यावरून एन ची व्हॅल्यू काढणार आणि ती व्हॅल्यू लॅम्बडाची पुट करायचे, फायनल आन्सर मिळते. सेम प्रोसेस आहे. मागचं एक्सप्रेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर हे एक्सप्रेशन एकदम ॲक्युरेट आणि कमी वेळेत होईल. म्हणजे हे करायची जास्त गरज पण लागणार नाही. तुम्ही लिहून घेता घेता ते कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, ओके. मग आता इथं आपण म्हणूयात देअरफॉर 4L इक्वल टू लॅम्बडा, 4L इक्वल टू लॅम्बडा. ओके. आणि फंडामेंटलची जी लेंथ आहे ती सगळ्यांचीच महत्वाची आहे सीईटी साठी, हे डोक्यात ठेवा. म्हणजे लॅम्बडा इक्वल टू 4L फॉर फंडामेंटल, हे डोक्यात ठेवायचं. त्यानंतर वी नो दॅट व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, म्हणजे इथं व्ही अपॉन लॅम्बडा इक्वल टू एन. म्हणजे इथे येणार आहे व्ही अपॉन लॅम्बडा म्हणजे किती येणार आहे 4L इक्वल टू एन. आणि ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं की स्ट्रिंगच्या एक्सप्रेशन मध्ये व्ही चा फॉर्म्युला होता √T अपॉन एम. इथं तसा फॉर्म्युला वापरायचा नाही किंवा इथं वापरता येत नाही, कारण ही पाईप आहे. स्ट्रिंग मध्ये टेन्शन त्या स्ट्रिंग मध्ये डेव्हलप होऊ शकते. ठीक आहे, किंवा लिनियर डेन्सिटी पण आहे त्याच्यामध्ये, कारण ते मटेरियल बदललं जाऊ शकतं. त्याच पद्धतीनं इथं तसं काय होणार नाहीये. पाईप आहे, पाईप मध्ये बघा व्हीचा व्हीच राहणार आहे, याला रिप्लेसमेंटला फॉर्म्युला नाहीये, हे डोक्यात ठेवा फक्त. त्याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सिमिलरली आता जसं आपण फर्स्ट मोड साठी फाइंड केलं, आता फर्स्ट मोड मध्ये काय केलं बघा, इथून आपण काय केलंय, वेव्ह पास केले, इथं ती धडकले आणि इथून पुन्हा इकडं धडकलेले. ठीक आहे, म्हणजे इथं जो लूप तयार झालेला आहे त्या लूप मध्ये जिथे इंटरसेक्ट करते फिक्स्ड पोझिशनला त्याला नोड म्हणतोय आपण, आणि वरच्या पार्टला अँटी नोड. आणि डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटी नोड किती असतंय, λ/4 असते. हे लक्षात ठेवा. हे काय पाठ करायची गरज नाही, तुम्हाला तो सुरुवातीचा पाठ लक्षात असणं गरजेचं आहे की डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड इज λ/4. ठीक आहे. सिमिलरली इथं सुद्धा बघा, लेंथ जर फाइंड करायची झाली सेकंड मोडला तर इथं एक पूर्ण लूप तयार आहे, एक हाफ लूप तयार आहे सेकंड मोडला. हे डोक्यात ठेवायचं, कारण हे जर चुकलं तर सगळं चुकणार आहे. आता नोड टू नोड किती येणार आहे, λ/2 येणार आहे नोड टू नोड. आणि नोड टू अँटी नोड λ/4 येणार आहे. मग इथं 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करा, 4 लॅम्बडा प्लस लॅम्बडा, 3 लॅम्बडा येणार. इथं आपण खाली किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे आलं का 3 λ/4. सिमिलरली इथं सुद्धा बघा, नोड टू नोड λ/2, पुन्हा नोड टू नोड λ/2 आणि नोड टू अँटी नोड λ/4. आता λ/2 प्लस λ/2 लॅम्बडा प्लस इथं काय येणार λ/4, 4 लॅम्बडा प्लस लॅम्बडा 5 λ/4. या पद्धतीने आपण लेंथ फाइंड केलेत. ठीक आहे, म्हणजे लेंथ कशा फाइंड करायच्या हे पण लक्षात आलं. डायग्राम मेन आहे, डायग्राम लक्षात ठेवा, डायग्राम सेपरेटली विचारतात ते. ठीक आहे. मग फंडामेंटल साठी डायग्राम विचारले की ही, फर्स्ट ओव्हरटोन साठी ही डायग्राम असणार आहे, सेकंड ओव्हरटोन साठी ही डायग्राम असणार आहे. आणि त्यांनी असेच प्रश्न विचारलेत की ड्रॉ नीट लेबल डायग्राम फॉर फर्स्ट ओव्हरटोन, फॉर सेकंड ओव्हरटोन, फॉर थर्डला नसणार आहे इथं. ठीक आहे, फर्स्ट किंवा सेकंड ओव्हरटोन. थर्डला विचारली जाऊ शकते, तरी पण तुमच्या ती लक्षात असणं गरजेचे आहे. ठीक आहे, ओके. मग आता सिमिलरली
जसं आपण इथं सोडवलंय सेम तसंच आता इथं कॉपी पेस्ट करायचंय. सांगा या ठिकाणी काय करणार आपण. देअरफॉर इथं λ1 ची व्हॅल्यू काय येणार आहे 4l/3 इक्वल टू λ1 येणार. ठीक आहे, ही λ1 ची व्हॅल्यू आली. खाली काय म्हणणार आपण वी नो दॅट v इक्वल टू n1 λ1 म्हणजे v/n1 इक्वल v/λ1 इक्वल टू n1 म्हणजे इथे येणार आहे v/λ1. λ1 किती आहे 4l अपॉन 3 चं कुठं जाणार आहे वरती 3 जाणार आहे इक्वल टू n1. यालाच आपण काय म्हणू शकतो 3n इक्वल टू n1 फ्रॉम 1 म्हणून तुम्ही असं म्हणू शकता की v/4l म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, त्याला n आपण रिप्लेस करणार आहे. आता हे वाचताना कसं वाचणार मी मागच्या स्ट्रिंगच्या एक्सप्रेशन मध्ये पण सांगितलंय फर्स्ट ओव्हरटोन ऑफ थर्ड हार्मोनिक. ठीक आहे, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ थर्ड हार्मोनिक हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा समजून कसं घ्यायचंय. इथं 3 झालं n1 इक्वल टू 3n. ओके, या ठिकाणी देअरफॉर इथं काय येणार बघा 4l. ठीक आहे, आणि अपॉन किती खाली येणार आहे 5 4l/5. आता यात काय सांगितलं ओनली ऑड हार्मोनिक्स. ठीक आहे, ओके, इक्वल टू λ2 ची व्हॅल्यू येणार. इथं ही लेंथ आली बरोबर आहे थर्ड मोड साठी. आता पुन्हा तेच वी नो दॅट काय म्हणणार इथं v इक्वल टू n2 λ2 v/λ2 इक्वल टू n2 v/λ2 4l/5 वरती 5 जाणार आहे इक्वल टू n2 म्हणजे इथं काय येणार आहे 5n इक्वल टू काय येणार n2 येणार इथं. म्हणजे बघा इथं 3 आलं इथं 5 आलं. ठीक आहे, म्हणजे इथं काय येते सांगा या ठिकाणी ऑड नंबर आहे या ठिकाणी ऑड नंबर आहे. म्हणजे थोडक्यात जे हार्मोनिक्स येतात इथं ते असंच जर तुम्ही अजून फोर्थ मोड साठी काढायला गेलात तरी पण येताना जसं 3 आला इथं 5 आलाय तसं पुढे 7 येणार आहे. ठीक आहे, मग या पद्धतीने इथं ऑड हार्मोनिक्स फक्त प्रेझेंट होत आहेत. मग याचा पण एक फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला आहे जो न्यूमेरिकल मध्ये आपण बघणार आहे. पण सध्याला हा जो भाग आहे पूर्णपणे हा कसा विचारला जातोय किंवा कसा क्लिअर करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. पूर्णपणे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. आता आपण पाईप ओपन ॲट बोथ एंड यासाठी आपण एक्सप्रेशन बघणार आहोत. ठीक आहे, जसं क्लोज्ड एंड साठी आपण बघितलं सिमिलर टाईप आहे फक्त डायग्राम वेगळे आणि तुम्हाला मी ते सांगतोय की डायग्राम पण सेपरेटली विचारली जाते त्यामुळे डायग्रामची चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे, ओके. तर प्रश्न कसा विचारला जातो पहिल्यांदा समजून घ्या. शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अन एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. जिथं ऑल हार्मोनिक्स आहे तिथं ते असंही म्हणतात इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट. इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स हे डोक्यात ठेवा. म्हणजे हा पण प्रश्न आहे किंवा तोही प्रश्न आहे, दोन्ही शब्द तिथं वापरले जातात त्यामुळे ते दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचे आहेत. हा जो प्रश्न आहे तो कधी कधी आलाय मार्च 20 मार्च 19 जुलै 18 ऑक्टोबर 8. ठीक आहे, किंवा मध्ये आधी डायग्राम पण विचारलेत हे डोक्यात ठेवा. मग इथं सेम जसं पाईप क्लोज्ड ॲट वन एंड साठी कन्सिडरेशन होतं तसंच आहे की इथला फक्त पार्ट मी काय बदललाय पाईप ओपन ॲट बोथ एंड एवढंच लिहिलेलं आहे इथं. त्यानंतर हा पार्ट तर सेमच आहे. डायग्राम महत्वाचे आहे तिथून पुढे. फॉर फंडामेंटल मोड डायग्राम ओपन ॲट बोथ एंड दोन्हीकडं ओपन आहे त्यामुळे डिस्टन्स बिटवीन 2 अँटीनोड इज λ/2 लेंथ आली λ/2. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही काय काढणार आहे लॅम्बडाची व्हॅल्यू काढणार. सांगा लॅम्बडा इक्वल टू किती येणार आहे 2l. लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 2l आली. क्लिअर इथपर्यंत. याच्यावरून तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढू शकता. कशी काढायची तुम्हाला पाईप क्लोज्ड ॲट वन एंड मध्ये लक्षात आले. ठीक आहे, मग आता इथं काय करणार तुम्ही वी नो दॅट इथं लिहिणार वी नो दॅट v इक्वल टू n लॅम्बडा v/λ इक्वल टू n म्हणजे v/2l इक्वल टू n येणार इथं. हे क्लिअर आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. शेवटला आपण काय म्हणणार 1 2 3 इट इज प्रूव्ड असं म्हणू शकतो आपण किंवा असं सांगू शकतो की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ठीक आहे, त्यासाठी हे 1 2 3 नंबर देत जायचं. आता या ठिकाणी बघा लेंथ कशी कॅल्क्युलेट करणार आपण अँटीनोड टू अँटीनोड λ/2 अँटीनोड टू अँटीनोड λ/2 λ/2 प्लस λ/2 लॅम्बडा मग इथं आलं लॅम्बडा मग लेंथ आली λ1 म्हणजे l इक्वल टू किती आलं λ1 आलं. आता इथं पुन्हा आपण लिहिणार वी नो दॅट v इक्वल टू n1 λ1 v/λ1 इक्वल टू n1 λ1 ची व्हॅल्यू पुट करा इथं
व्ही अपॉन एल इक्वल टू N1. आता हा जर भाग तुम्हाला इथं तयार करायचा असेल किंवा पाहिजे असेल तर खाली 2 पाहिजे, मग खाली जर 2 पाहिजे असेल तर 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड ऍडजस्टमेंट करावे लागेल. म्हणजे इथं काय करणार आपण 2 व्ही अपॉन 2L इक्वल टू N1. व्ही अपॉन 2L म्हणजेच N आहे इथं, मग 2N इक्वल टू इथं काय आलं N1 आलं. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. हा नंबर E1 आलाय. त्यानंतर आता या ठिकाणी सेम लेंथ फाइंड करूयात. अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2 बघा, प्लस अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2 प्लस अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2. म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2 आहे म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2 येणार आहे. ठीक आहे, मग इथं काय येणार सांगा. याच्यावरून लॅम्बडा बाय 2 ची व्हॅल्यू फाइंड करा. 2L अपॉन 3 इक्वल टू लॅम्बडा बाय 2. ही लॅम्बडा बाय 2 ची व्हॅल्यू आली. खाली काय करणार आपण, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट V इक्वल टू N2 लॅम्बडा 2. V अपॉन लॅम्बडा 2 इक्वल टू N2 येणार आहे. V अपॉन लॅम्बडा 2 म्हणजे काय, 2L अपॉन 3 आहे. म्हणजे इथं कसं लिहिणार, लिहिताना 2L अपॉन 3 वरती लिहायचा इक्वल टू N2. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे या ठिकाणी येणार आहे 3N इक्वल टू N2. हा पार्ट मिळणार आपल्याला. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणणार आहे. हे कळालं इथपर्यंत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता या ठिकाणी बघा इवन नंबर आहे, या ठिकाणी बघा ऑड नंबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑलचा अर्थ काय, इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. मग फ्रॉम 1 to 3 ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अन एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. शेवटला सेंटेन्स आपण लिहिणार आहे. बाकी सिमिलॅरिटी सेम आहे मागच्या एक्सप्रेशनमध्ये, ह्या एक्सप्रेशनमध्ये अवघड अजिबात नाही. पण हे एक्सप्रेशन जे येतं ते लक्षात ठेवा 3 ते 4 मार्कला येते. सगळ्यात महत्त्वाचं, डायग्राम विचारली तर 2-2 मार्कला डायग्राम येतात. 2-2 डायग्राम विचारतात तुम्हाला. फर्स्ट ओव्हरटोनसाठी डायग्राम किंवा थर्ड हार्मोनिकसाठी डायग्राम विचारतील. थर्ड हार्मोनिक म्हणजे लक्षात ठेवायचं सेकंड ओव्हरटोन. या गोष्टी क्लिअर असणं गरजेचे आहेत की कशाला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, एक काम करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित आणि जी प्रॅक्टिस करा.